जमाले की जमते की नाही माहित नाही, पण मला मज्जा खूप येते. होय काय नव्हे तेच महत्वाचं आहे. थांबा 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 मग थांबा थांबा. हा आता ओके झालं. अहो, काय करताय? एकाच गाला लागलो तू दुसरा गाल रुसाय नको म्हणताना इकडे विलाव. काम कराल भूक येत आजूबाजूला. काय चाललंय तुमचं? लोकांचं काय पावशेर आमची बायको आहे काय दुसऱ्याच्या बायको संग बोलवले. सगळ्या अंगाला चिकल लावून घ्यायला लागलायचं काय काम करायलाय मास्तरीन बाई. काय हो, मला कुठे सवय या कामाची, त्यामुळे सगळीकडे लागतो चिकन. हो नाही चांगलं करायला तुम्ही बघून कोण असं म्हणणार नाही बरं का तुम्हाला सवय नाही काम आहे खरंच. चला आता नाही म्हणलं तरी जवळजवळ ह्या वावरातलं सगळं उरकतच झालंय काम. तुम्ही आल्यामुळे अजून फास्टच झालं. हे घे. काम करा हा. हसत खेळत गेले नाही 10 दिवस. मला तर असं वाटतंय संपूच नाही. खरंय खरंय झालं सपलं आता काय उद्या जायचं आपल्या घरी. तरी 10 दिवसाची शिदोरी संघ घेऊन जाणार बरं काय आपण आयुष्यभरासाठी. बघा तुम्ही बेस्ट दिवस होते आपल्या आयुष्यातले ना, आपण कधीच नाही विसरणार. तर खरंय. अरे आजच्या दिवसाचं काम संपलंय बरं का. आता आपापल्या घराला जावा. उत्तानं पडचिला. आपलं सरकार आजच्या दिवसाचं काम संपलंय. हा. आता थांबवा हे काम. अहो एका दिवसात तुम्ही 4 दिवसाचं काम केलंय. कसं केलं एवढं फास्ट? अहो आमच्या एकट्याच्यानं झालं नसतं. आमच्या मंडळी संघ आल्या म्हणताना फास्ट झालंय आज काम. असं होय. थँक्यू वहिनी सरकार. थँक्यू काय. संपतराव दिवस सरायचा आहे बरं का. अजून काय काम असेल तर सांगा. नाही म्हणजे तसं तुम्ही दमला असाल ना. हा दमतोय कशाला. शेतीची कामं आमच्या आवडीची कामं आहेत कुठली बी सांगा. दमलो बिमलो काय नाही. दिवसभराचा पगार घेणार आहे ना आम्ही. तुम्ही सांगा अजून काय काम असेल बिंदास. नाही म्हणजे कसं आहे, ते माणसं बी नाहीत कोण आणि बैल पण आजारी आहेत आणि ट्रॅक्टर पण कामाला लागलाय गॅरेजला. नाही ते जाऊ दे सोड. नाही 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 लाजू नका तुम्ही बिंदास सांगा. हा काय काम आहे सांगा मला. नाही म्हणजे कसं ते पलीकडचं वावर नांगरायचं आहे. बर ठीक आहे चालतं की मग नांगरून टाकू त्याला. पण माणसं नाही कोण नाही तुमच्या मदतीला. ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. आम्हाला जमल तेवढं तर करतो आहे का नाही. हो चला. त्या तिकडच्या वावरात या माझ्या माग. बरोबर. ताई अगं मला का नाही भ्याच वाटायल्या. अगं ती का नाही आता घरी आणताना अधिपतीसनी सुकट बोंबील करूनच आणणार आहे बघ. अगं तू एवढं फुलावानी जपतीस इकडं, तिच्या तावडीत गावलेत ग ते आता. तुझा समदा बदला अधिपतींवर घेणार. अगं छळ करणार का ती त्यांचा. ताई अगं तू बघितलं नाहीस त्यासनी. अगं म्या का नाही रोज बघायल्या त्यांची गालाची हाडं वर आल्यात ग. अगं ती रोज टेन्शन देत असणार आहे बघ पावलो पावली. अगं चरकातल्या उसावानी पार पिळून टाकले बघ अधिपतीसनी. ताई तू का नाही ती घरला आली का नाही. नाही म्हणजे ती येईल नाही येईल, तर ती जर का घरला आली तर तू तिला चांगलं झाप. हा दुर्गे
आम्ही तुम्हाला फक्त रिपोर्टिंग करायला सांगितलं. हा, आम्ही काय करायचं हे सांगायचं. तुझं वय नाही, कुवत नाही आणि बुद्धी पण नाही. आणि आम्ही काय करायचं हे आम्हाला दुसरं कोणी सांगितलेलं आवडत नाही. माहित आहे ना तुला? सॉरी ताई. हा, अगं मला तसं म्हणायचं नव्हतं. मी माझ्या भावना बोलून दाखवल्या. अगं ताई मी सांगायल्या म्हणून तू ऐकायल्यास. अगं पण मी आता रोज स्वतःच्या डोळ्यांनी बघते अगं त्यासनी. आपण जो आता पतुर्तीला त्रास दिला का नाही, या समध्याचा बदला आहे का नाही की अधिपतींकडून वसूल करून घ्यायला. म्हणूनच त्रास व्हायलाय ग मला. दुर्गे, तू हे जे काय सांगतेस ते मिरची मसाला लावून सांगत नसशील. खरं सांगत असशील तर आम्ही बघतो काय करायचं ते. हाय का आता? अगं ताई आम्ही कशाला खोटं बोलू ग तुला? अगं जे हाय तेच सांगायला म्या. अगं ताई आधी तर तिनं त्या कुस्तीच्या स्पर्धेत उतरवलं अधिपतीसनी, आणि आता तर 10,000चं भाडं द्यायचंय. आता तर एका दिवसात काय काय करायला लावल ग अधिपतीसनी? दुर्गे, तू जे काय सांगतेस ते जर खरं असेल तर याचा अर्थ एकच होतो की जेवढं आहे त्यात भागवायची सूनबाईंना काही सवय नाही. आई वडिलांनी लई लाडापोडात वाढविलंय त्यांना, आणि ही आमच्यासाठी लई मोठी गोष्ट आहे. आम्ही बघतो काय करायचं ते. जावा तुम्ही. चल मम्मी.